आटपाडी तालुक्यातील झरे गावामध्ये रस्ता बांधकामावरून मोठा वाद उफाळून आला आहे. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर झालेला रस्ता एका गटातून मंजूर असताना प्रत्यक्षात तो दुसऱ्याच गटामध्ये बांधण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आटपाडी तालुक्यातील झरे गावात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत विलास वाघमारे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला मंजुरी देण्यात आली होती. हा रस्ता गट नंबर 639 मधून मंजूर असून ग्रामपंचायतीच्या नोंदीतही त्याची नोंद असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता हा रस्ता गट नंबर 641 मध्ये बांधण्यात आल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे 14 फेब्रुवारी 2026 रोजी गट नंबर 641 ची शासकीय मोजणी देखील झाली असून त्याचा अधिकृत नकाशा तयार आहे. आम्ही सध्या उभा आहे झरे गावात, जिथे हा संपूर्ण वाद सुरू आहे. मंजुरी गट नंबर 639 साठी, पण रस्ता बांधण्यात आला आहे गट नंबर 641 मध्ये. स्थानिक शेतकरी सोमनाथ पाटील यांनी याबाबत तक्रार केली होती. मात्र ग्रामपंचायतीच्या अहवालावर आधारित ती तक्रार निकाली काढण्यात आली आणि तो रस्ता जबरदस्तीने आणि दमदाटीने काढलेला आहे. आणि आता ठेकेदार आहे त्याचा समाधान किसन पाटील आणि सहठेकेदार आहे सुरेश पांडुरंग अर्जुन यांनी रस्ता काढलेला आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, तुमची मागणी 739 गटातून आहे, तर रस्ता पण 739 मधून व्हायला पाहिजे. 741 गटातून कसा? आमची मागणीच नाही, तरी पण रस्ता त्यांनी काढलाय 741 मधून. माझं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की त्या रस्त्याचं जोपर्यंत आमच्या दोन्ही गटाची शहानिशा होत नाही तोपर्यंत त्याचं बिल काढता कामा नये. आणि मी 100% सांगतो की माझं मोजणी केलेलं आहे, मोजणीचं एक प्रत माझ्याकडे आहे काय. त्यामुळं पहिलं तुम्ही दोन्ही गटाची शहानिशा करा आणि नंतरच त्याचं बिल काढा, काय करा. नाहीतर माझी मागणी जशी आहे की जर तुम्ही बिल काढले तर याची जबाबदारी सर्व प्रशासनाची राहील. काल प्रकाश शिपुरे गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी येऊन गेले, त्यांना मी तेच सांगितलं की हा रस्ता माझ्यातून आहे. तरी पण तक्रारदारांचा आरोप आहे की ग्रामपंचायतीने चुकीची माहिती देऊन गटविकास अधिकाऱ्यांना दिशाभूल केली. अहवालामध्ये गट नंबर 641 च्या सीमा निश्चित नसल्याचे नमूद करण्यात आले, जे प्रत्यक्षात चुकीचे असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य व ठेकेदार समाधान पाटील, सुरेश अर्जुन तसेच संबंधित अधिकाऱ्यांवरही आरोप करण्यात आले आहेत. पत्र दिले, मला पत्र दिले आज तारीख आहे 9 एप्रिल 2026 आणि पत्रावर तारीख आहे 30 एप्रिल 2026. असं चुकीच्या पद्धतीचं सगळं हे अधिकाऱ्यांचं काम आहे. आणि माझी तक्रार अर्ज आहे 23 मार्च 2026. इथं तारीख पण टाकलेली माझ्या हे अर्जाची. आणि अर्जाची कोणतीही शहानिशा केली नाही, काय नाही. आणि त्यांनी डायरेक्ट माझा अर्ज निकालात काढलाय. पत्रामध्ये काय म्हणले? मला दिलेल्या पत्रामध्ये म्हणले की वरील विषयास अनुसरून तुमचे संदर्भी अर्ज आलाय आणि तो अर्ज हा तुमचा शासकीय मोजणी तुम्ही केलेली नाही आणि तुमची हद्द कायम नाही, त्यामुळं तुमची 10 गुंठ जागा नेमकी कुठे याची खात्री करता येत नाही, अशी सरपंच ग्रामपंचायत झरे यांनी अहवाल दिलाय. त्या अहवालावर आम्ही तुमचा अर्ज निकालात काढलेला आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तक्रारदाराला देण्यात आलेल्या पत्रावर 30 एप्रिल 2026 अशी तारीख नमूद आहे. मात्र हे पत्र 9 एप्रिललाच देण्यात आले. यामुळे पत्राच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही आटपाडी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला भेट दिली. मात्र संबंधित अधिकारी बसवराज जोजन कार्यालयात अनुपस्थित होते. हालचाल रजिस्टरमध्येही त्यांच्या बाहेर जाण्याची कोणती नोंद नव्हती. कुठं आहे तिच्या भागातच तिथेच असते, त्यांचा भाग आहे. तसं नव्हे, हालचाल नोंदवही कशासाठी केले? मुख्यालय त्यांचं हे आहे ना, मुख्यालय कुठं आहे त्यांचं? ते सगळे ऑफिस खाली पडले.
विट्याला हे फिरत मुख्यालय हेच आहे ना. बांधकाम विभाग असल्यामुळं साईटा चालू असते तीच की साईटा चालू असते तर तांत्रिकचे बाहेरच असणार ना साईटवर. ठीक आहे, असू दे. साईट असली की साईटवरच असते. बांधकाम ज्या माणसाला फोन केला तो माणूस फोन उचलत नाही. करतील तुम्हाला रिटर्न. कशाला करतील आम्हाला काय करायचं? आमच्या घरचं काम आहे तेव्हा. बोला बोला बोला. बोलतो की एकदा फोन केला की उचललाच पाहिजे असं नाही. हां. परत माणूस रिटर्न करू शकतो. ठीक आहे बरोबर आहे ना? ठीक आहे. तुमचं वरे इथं कोण आहे आता? प्रभारी कोण आहे इथं? हां तुमचं नाव काय साहेब? माझं संदीप दिगंबर चव्हाण. आय कार्ड कुठं आहे तुमचं? हां सो वर लावत जावा. तेवढे ते मगाशी जरा- नाही नाही, वर लावत जावा, कारण तुम्हाला माहिती आहे आय कार्ड. उडते त्यामुळे गाडीवर आत टाकते. नाही ऑफिसमध्ये हवा नाही येत. आय कार्ड ठेवत जावा, कारण आय कार्ड तुम्ही नाही केलं तर 500 रुपये दंड आहे, हे पण तुम्हाला माहिती असेल. माहितीच आहे. हां. इतर अधिकारी विकास पाटील आणि गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. 8-7 मिनिटं ते नाही. तुमच्या गटाला दाखवा जरा. मोबाईल दाखवा यो. ती उलटी बाजू होते. गटविकास अधिकारी कुंभार यांनी ग्रामपंचायतीच्या अहवालावर आधारित निर्णय घेतल्याचं सांगितलं. मात्र नवीन माहिती समोर आल्यानंतर पुन्हा चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. तर माझं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना एवढं एकच म्हणणं आहे की 739 मधनं तुमची मागणी आहे, तर 739 मधनच रोड गेला पाहिजे. 741 मध्ये रोड येऊ दिला जाणार नाही आणि तो आलेला रस्ता काढून मिळावा आणि माझं झालेलं नुकसान भरून द्यावं शासनानं, एवढीच माझी विनंती आहे सरकारला. आणि जर नाही भरून दिलं तर नाही दिलं तर मी आंदोलन करणार आहे. पत्र दिलेलंच आहे आणि ते रस्ता त्यांनी नाही काढला तर मी स्वतः काढणार आहे आणि त्याची सर्व जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्यांची राहील. एकीकडे विकासाच्या नावाखाली रस्ते बांधले जात आहेत, तर दुसरीकडे अशा प्रकारच्या अनियमितता समोर येत आहेत. या प्रकरणात संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळतो का आणि प्रशासन कोणती कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.